कारल्याचे आपण बरेच पदार्थ बनवत असतो, पण तुम्ही कधी कारल्याचा पराठा बनवलाय का हो? तोही अजिबात कडू न लागणारा. नाही ना? मग ही रेसिपी एकदा नक्की बघा. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे तुम्ही बऱ्याचदा बनवले असतील, पण आज आपण ना चक्क कारल्याचा पराठा बनवतोय. डायबिटीज असणारे देखील हा पराठा खाऊ शकतात. त्याचबरोबर खात्रीने सांगते, मुलं तर हा पराठा अगदी आवडीने खातील, कारण पराठा आज आपण बनवणारच आहोत तसा अजिबात कडू न लागणारा चविष्ट पराठा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना मध्यम आकाराची 3 कारली घेतलेली आहेत. हे बघा, आता ही कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर सर्वात अगोदर आपण ह्या कारल्यामधल्या बिया काढून टाकूया. त्यासाठी कारल्याच्या मी 2 फोडी करून घेतेय. आता चमच्याच्या साहाय्याने यामधल्या ना बिया काढून घेतेय. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बिया काढायच्या. चला, इथे आपल्या सगळ्या कारल्यामधल्या बिया काढून झालेल्या आहेत. आपण आता ही कारली ना किसून घेऊया. तर हे कारलं किसण्यासाठी इथे मी ना मोठ्या किसणीचा वापर करतेय. आपण आता हे कारलं मस्त असं किसून घेऊया. इथे बघा, सगळी कारली मी मस्त अशी किसून घेतलेली आहेत. आता अर्धा चमचा यामध्ये आपण मीठ घालूया. सोबतच पाव चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपण पिळून घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारल्यामध्ये घातलेलं सर्व साहित्य मी छान असं कारल्याला चोळून लावून घेतलेलं आहे. आपण आता 10 मिनिटं हे कारलं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया. तरी ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं कारलं देखील छान असं मुरलेलं आहे. आता यामध्ये आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे तुम्ही बघू शकताय कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे. हे बघा, आता हे पाणी ना आपल्याला घट्ट असं पिळून काढून टाकायचं आहे. तर कारलेला सुटलेलं सगळं पाणी मी छान असं घट्ट पिळून काढून टाकलेलं आहे. हे बघा, आपण आता हे कारलं ना परतून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. आता हे कारलं यामध्ये घालूया. आता मीडियम फ्लेम वरती हे कारलं ना आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. असं कारलं परतून घेतल्यामुळे काय होतं ना, कारल्यामधला बराचसा कडवटपणा कमी होतो. त्यामुळे आपल्याला हे कारलं अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं हे कारलं मी चांगलं परतून घेतलेलं आहे. छान असं कोरडं झालंय बघा. आपण आता हे काढून घेऊया. आता पुन्हा मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया. जिरं आपलं चांगलं फुललं की एक बारीक चिरलेला कांदा घालूया. आता कांदा ना आपल्याला चांगला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा, कांदा चांगला मऊसूत परतून झाला की परतलेलं कारलं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं कारलं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी यावर ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपलं कारलं छान असं मऊसूत शिजलं जाईल. 2 ते 3 मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतेय. तर एकदा ना याला तळापासून आपण चांगलं हलवून घेऊया. तर इथे आपलं हे कारलं ना वाफेवरती छान असं मऊसूत झालेलं आहे. आता यामध्ये ना आपण काही मसाले घालूयात. अर्धा चमचा यामध्ये आपण लाल तिखट घालूया. पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड. तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे.
त्यानंतर 1 चमचा बारीक चिरलेला गूळ घालूया. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचंय. आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. तर इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत. आता ना यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. छान मिक्स करून घेऊया. तर यामध्ये घातलेला शेंगदाण्याचा कूट चांगला मिक्स करून झालेला आहे. तर आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे सारण ना पूर्णपणे थंड करून घेऊया. तर इकडे आपलं सारणही थंड झालेलं आहे. आपण आता पराठे लाटायला घेऊया. त्यासाठी इथे मी ना सकाळी चपात्या लाटून शिल्लक राहिलेली कणिक घेतलेली आहे. आता यामधला ना चपातीप्रमाणे एक गोळा काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा गोळा ना मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेते. हे बघा, आता ना याची आपण वाटी तयार करून घेऊया. अशा पद्धतीने हे बघा. चला, इथे आपली वाटी तयार झाली की तयार केलेलं सारण आपण यामध्ये भरून घेऊया. सारण भरून झाल्यानंतर याच्या कडा ना अशा पद्धतीने आपल्याला जुळवून घ्यायच्या. हे बघा, आणि इथे ना पॅक करून घ्यायचंय. पुन्हा हा उंडा ना आपण सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि हाताच्या साहाय्याने याला एकसारखं करून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने, म्हणजे सारण ना काठोकाठ पसरलं जाईल. तर इथे बघा, आपली ही चाकी बनून तयार झालेली आहे. आपण आता पराठा लाटायला घेऊया. आता हलक्या हाताने हा पराठा मी लाटून घेतेय. तर इथे बघा, हा पराठा मी लाटून घेतलेला आहे. खूप जास्त पातळ लाटायचं नाही, तर थोडासा जाडसर ठेवायचा आहे. हे बघा, आपण आता हा भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती ना मी तवा ठेवून घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तर यामध्ये हा पराठा घालतेय. पराठ्याची एक बाजू थोडीशी भाजली की हा पराठा ना आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. वरनं ना याला थोडंसं तेल लावून घेऊया. आलटी पलटी करत हा पराठा ना आपल्याला दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही माझी रेसिपी कुठनं बघताय मला पटापट कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा आपल्याला हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे. आता या बाजूने देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर आलटी पलटी करत हा पराठा ना दोन्ही बाजूने मी छान असा खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. हे बघा, आपण आता हा काढून घेऊया. अजिबात कडू न लागणारे आगळे वेगळे पौष्टिक असे कारल्याचे पराठे बनून तयार झालेले आहेत. हे तुम्ही लोणच्या बरोबर खाऊ शकता. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.